हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पण असं तुमच्या फेमस सिटीमध्ये राहून कधी फेमस स्पॉटला नाही जात असं कधी झालेत का? माझ्यासोबत झालेले. मी नाशिकमध्ये राहून पण कधी साधना मिसळला गेली नव्हती, ना लग्न अगोदर ना लग्नानंतर. माझं तर लव्ह मॅरेज असून पण मी कुठे फिरली नाही. म्हणजे असं बाहेर वगैरे खूप फिरलो, पण माझं साधना वगैरे मिसळ वगैरे असं कधी गेलेली नाही. तर मला फर्स्ट टाईम म्हणजे बेबी झाल्यानंतर दुसऱ्या बड्डेला माझं मिस्टर मला बोलले की चला आपण जाऊया मिसळला. मग आम्ही मिसळला गेलो. मिसळला गेलो म्हणजे पहिले बाहेर फोटो वगैरे काढले. खूप छान वाटलं, म्हणजे बाहेरून बघताच खूपच भारी वाटलं. की तेव्हा ते लाईट्स वगैरे ते खूपच भारी अट्रॅक्टिव्ह आहेत, खूप छान वाटतं मध्ये गेल्यानंतर. आणि आमची ननू तिथे गेल्यानंतर लगेच तिची मस्ती सुरू झाली. तिचं म्हणणं होतं खाली सोडायचं, तिला माती खाऊ द्यायची, तिथं फिरू द्यायचे, लोकांचे ताटं ओढू द्यायचे त्यांच्या टेबलवरती जाऊन. पण तसं काही नाही. आम्ही मिसळ खायला बसलो, लगेच तिचं सुरू झालं ताटं ओढणं, पापड ओढणं, पाव ओढणं, खाली फेकणं. मग ते लोकांनी बघितलं, ते वेटर दादानी वगैरे बघितलं, तर त्यांनी लगेच ननूला घेतलं आणि खूप वेळ म्हणजे पूर्ण मिसळ खायपर्यंत सांभाळलं. आणि त्यांचे ओनर पण त्यांना काहीच बोलले नाही. म्हणजे किती छान ना, काही लोक खूप सपोर्टेड असतात. प्लस त्याच्यानंतर आम्ही तिथे मिसळ वगैरे खाऊन झाली. मिसळची टेस्ट इतकी छान होती ना. त्याच्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर एकदम पोट भरलं. मग नन्नूची लगेच मस्ती सुरू झाली. मग तिला आम्ही तिकडे बाहेर वगैरे फिरवलं. मग त्याच्यानंतर तिला ट्रेनमध्ये तिने ट्रेनमध्ये बसायचा हट्टच केला. मग तिला ट्रेनमध्ये वगैरे बसवलं, सगळीकडे बैलगाडी वगैरे. मग आम्ही तिथे झोक्यावरती वगैरे तिथं बसलं तर खूप छान वाटतं, इतकं छान फील येतं ना. त्यानं तिथं सगळं खूप छान एन्जॉय केलं. आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान, लहान जाऊ द्या पण आपल्या मोठ्या माणसांना पण तिथं जाऊन खूप भारी वाटतं. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा साधना मिसळला. म्हणजे खूप छान. म्हणजे आहे ना, तुम्ही भरपूर लोक गेलेच असतील तिथं साधना मिसळला. पण कसं ना, काही लोक माझ्यासारखे असतात जे नाशिकमध्ये राहून पण कुठं फिरत नाही, म्हणजे जे फेमस स्पॉटला जातच नाही असं. जसं की माझ्यासोबत झालं. पण मी तिथं जाऊन खरंच खूप एन्जॉय केलं. मला फार आवडला. माझा बर्थडे स्पेशल बर्थडे झाला. म्हणजे असं कुठं जरी नाही का, आपण युनिक जागेवरती असं जाऊन आपल्याला खूप भारी वाटतं. आपण इकडे तिकडे असं कॉमन जागेवरती आपण नेहमी फिरत असतो.